मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असल्यास कारवाई करणार। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेवर वाद होऊ नये, असं फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना हा इशारा आहे। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, असंही फडणवीस म्हणाले। कोणी विरोध केला तर कायद्यानुसार कारवाई करणार, असं फडणवीसांनी म्हटलंय। भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई करणार, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना इशारा दिलाय। हिंदीच्या मुद्द्यावरून होत असलेल्या मारहाणीवरून आता फडणवीसांनी थेट कारवाई करण्याचा इशारा दिलाय। भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर कारवाई करणार फडणवीस। महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं अनिवार्य। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायला पाहिजे हा आग्रह ठीक, मात्र ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मारणं योग्य नाही। मारहाण करणाऱ्यांवर आमचं सरकार कारवाई करणार। मारहाण करून मराठीत बोलण्याची सक्ती होता कामा नये। तर दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास त्यांचं स्वागत करू आणि कुणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं। तो दुबे, तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। निशिकांत दुबेंचं विधान चुकीचं, फडणवीस। पटक पटके मारेंगे हे दुबेंचं विधान चुकीचं। जो कोणी महाराष्ट्रात येईल त्याचं आम्ही स्वागत करू, त्याच्यासोबत कुठलंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। डुबे डुबे के मारेंगे या राज ठाकरेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया। दरम्यान मीरा रोडच्या सभेतून राज ठाकरेंनी दुबेंना इशारा दिला होता। इतकंच नाही तर राजकीय मजबुरीमुळे दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली। राजकीय मजबुरी म्हणून दोघे एकत्र, फडणवीस। ठाकरे बंधूंच्या मनात काय मला सांगता येत नाही। राजकीय मजबुरी आहे म्हणून दोघे एकत्र। बीएमसीच्या निवडणुकांमध्ये महायुती जिंकणार। उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी। ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली। ठाकरेंना ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, मस्करीत बोललो, असं स्पष्टीकरणही फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून दिलंय। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही काय? ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। ऑफर मस्करी होती, इथे जागा नाही, फडणवीस। आता ऑफर देण्याचा प्रश्न नाही, आमच्याकडे जागा नाही। विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आमच्याकडे बसवण्यासाठी जागाच नाही। शिंदे नाराज नाहीत, आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार।